घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 16 जानेवारीचा धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. येस, खरंच धमाकेदार भाग दाखवलाय त्यांनी. कारण जानकी त्या सुमित्राबाईंना घरी घेऊन आली आहे. पण ना प्रेक्षकांनो, मला आज मालिका बघताना भारीच मजा आली. काय काय मजा आली ना ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय सौमित्र आणि सारंग दोघे जण गाडीमध्ये सुमित्राबाईंचा फोटो जिथे तिथे रस्त्याने दाखवत असतात आणि विचारत असतात, या बाईला कुठे बघितलं का? माझी आई आहे. बरे, या ओवीच्या शाळेत काही भुताटकी वगैरे की काय असं मला वाटायला लागले. कारण एवढ्या रात्री गणपती जवळ दिवे कोणी लावले असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षकांनो. ती जानकी आता एकदम टेन्शन मध्ये आली आहे, कारण सुमित्राबाई कुठे तिला सापडत नाहीये. आता जानकी त्या गणपतीच्या मूर्तीजवळ येते. पण खरं सांगा प्रेक्षकांनो, माझ्या मनातला प्रश्न बरोबर आहे की नाही, एवढ्या रात्रीचे तिथे दिवे कोणी लावले असतील? परत दिवे लावले असतील कोणी, समजा संध्याकाळी लावले असतील तर त्या सुमित्राबाई दिसल्या नाही का त्यांना? असो, पण आता बघा जानकी देवाजवळ प्रार्थना करते. देवा, माझी आई कुठे असेल रे? कुठे सापडत नाही आई. देवा, माझ्या आईने माझ्यासारख्या अनाथ मुलीला खूप प्रेम दिलं रे, सख्या आईसारखी माया लावली. माझं माहेर दिसतं रे मला माझ्या आईमध्ये. देवा, माझी आई सापडू दे रे. पण आज माझी आई संकटात आहे. आता ही जानकी अगदी आर्त भावनेने देवाजवळ प्रार्थना करते. पण आता ती विचार करते की नाही, मी असं हरणार नाही, मी असे भलते सलते विचार नाही करणार. म्हणजे तिला असं वाटत असतं काही बरं वाईट तर नसेल झालं ना सुमित्राबाईंचं. मग आता ती प्रार्थना करते की देवा, काहीतरी चमत्कार घडव. अशी प्रार्थना केली आहे तिने देवाजवळ. आणि आता प्रार्थना करून ती पुन्हा एकदा विचार करते की एकदा परत शोधूयात. आता पुन्हा तिने बरी शोधाशोध केली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि अचानक आता लाईट येतात बरं का तिथे सुमित्रा देवींच्या जवळ. आणि आता इकडे पहा, या दोघी जावा यांना काही उद्योग नाही का? दोघी नुसत्या रिकाम्या फिरत असतात घरामध्ये. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या 1 मिनिट थांब. लगेच ऐश्वर्या म्हणते, काय म्हणताय? बोला वकिलीनबाई, काय प्रश्न आहेत? मग अवंतिका म्हणते, काय ग ऐश्वर्या, मगाशी तूच म्हणालीस ना की आई ओवीला भेटायला गेल्या होत्या? मग ऐश्वर्या म्हणते, हो, जानकी आणि ऋषिकेशच्या घरी गेलो होतो ना आम्ही, सो आम्हाला तिथेच कळालं. मग आता ऐश्वर्या असं बोलून निघून जात असते. तेव्हा अवंतिका म्हणते, अगं ती तर नंतरची गोष्ट आहे ग ऐश्वर्या, पण तू तिथे जाण्याच्या आधीच बोलली होतीस की आई ओवीला भेटायला गेल्या म्हणून. तू तर मंदिरात गेली होतीस ना ग, तुला कसं कळलं की आई ओवीला भेटायला गेल्या होत्या म्हणून? आता लगेच ऐश्वर्या तिच्याकडे बघून म्हणते, ओ, संशय घेतेस का माझ्यावर? अवंतिका म्हणते, कसं आहे ना ऐश्वर्या, तुझी सगळी नाटकं मला माहिती झाली आहेत ना. काय आहे ना, एसी गाडीशिवाय कुठेही बाहेर न जाणारी, अगदी काहीही काम नाही करता दिवसभर रूम मध्ये बसून राहणारी, तू देव न मानणारी, सगळ्यांची लाडकी ऐश्वर्या रणदिवे बाबा, चक्क चालत चालत देवळात गेली. बाप रे बाप, कसं काय असा चमत्कार घडला ग ऐश्वर्या? अवंतिकाने हिच्यावर डाऊट घेतला ना. मग लगेच ही ऐश्वर्या म्हणते, माझी मर्जी, मी कुठे जायचं, कोणासोबत जायचं, काय नाही करायचं याच्यासाठी तुला काय करायचं ग? तुला विचारून करत जाऊ का मी सगळं? नाही, इथून पुढे मी तुला विचारून सगळं करायचंय का? अवंतिका रणदिवे मॅडम. दोघी रिकाम टेकडे आपल्या बाया मांडत बसलेल्या आहेत. इकडे जानकी विचारी आली, त्या शाळेच्या गेट जवळ आली. ती पुन्हा विचार करते, आता कसं करू, कुठे शोधू आईंना, इथे तर नाहीयेत आई. आता अचानक ती गेटवर चढत असते ना, तेव्हा तिला लाईट लागलेला दिसतो. म्हणजे सगळ्या स्कूल मधले लाईट ऑफ असतात, पण एकाच क्लासमध्ये तिला लाईट दिसतो. आणि तोही असा चालू बंद होत असतो. त्यामुळे तिचं लक्ष त्या लाईट कडे जातं. आणि ती विचार करते की सगळ्या शाळेची लाईट बंद आहे आणि एकाच वर्गामध्ये कसं काय लाईट चालू बंद होतोय? आई तर रूम मध्ये असतील का? आता जानकीचा हा डाऊट अगदी परफेक्टली खरा निघतो. त्यांनी ना थरार खूप भारी दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. बघायला तुम्हाला खूप मजा येईल आणि आजचा एपिसोड नक्की तुम्हाला आवडेल. त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका. तर आता बघा, ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते, माझ्या रस्त्यात काळ्या मांजरीसारखी आडवी येऊ नकोस, नाही तर माझ्या ऍटिट्यूड खाली चिरडून टाकी ना तुला अवंतिका, कळलं का तुला? चिरडून टाकेल तुला अवंतिका, लक्षात ठेव. आणि या घरात जर तुला राहायचं असेल ना तर माझ्याशी जरा बरी वागायला शिक, असं म्हणून ती निघून जात असते. आता अवंतिका म्हणते, ए हॅलो, हा जो तुझा सो कॉल्ड ऍटिट्यूड आहे ना, याला माझी हुशारी एका फुंकीत उडवून लावेल. पण तुझे हे जे इरादे आहेत ना ऐश्वर्या, त्याचं काय करायचं ग? काय करायचं? माझी तर रोज इच्छा होती या घराची, या घरातल्या माणसांची दृष्ट काढावी. तुझी घाणेरडी नजर आहे ना आमच्या घरावर, आमच्या माणसावर पडली आहे. त्यावर काहीतरी उपाय मिळालाच पाहिजे. नाही, बाय द वे, माझं भलं कशात आहे ना ते तू कशाला ठरवतेस ग ऐश्वर्या? माझं मी बघून घेईल ना. एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या,
आईंच्या गायब होण्यामागे तुझा हात असेल ना तर तू गेलीस म्हणून समज, वाचणारच नाहीस तू यावेळेला. दोघी एकमेकींना पोकळ धमक्या द्यायला लागल्यात. आता ऐश्वर्या भारी म्हणजे ऍक्टिंग करते हा. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते, ओ घाबरले ना मी, चल गा हट तिकडे, असं म्हणून निघून जाते तिकडे. आणि आता अवंतिकाला येतो राग ऐश्वर्याचा. पण काय उपयोग प्रेक्षकांनो, तिला जसं वागायचं तसं ती वागती, हिला जसं वागायचं तसं ही वागती. नुसतं तमाशा आहे, येड्याची जत्रा आहे. आता इकडे ही जानकी बिचारी तेवढी सेन्सिबल आहे. आता ती आई आई करून आपलं त्या वरती त्या मजल्यावर गेली आणि आता एकदम त्या सुमित्राबाईंना म्हणजे काय म्हणता येईल होश आलाय, म्हणजे जाग्या झाल्यात त्या. त्यांचं ते बेशुद्ध पडल्या होत्या ना बिचाऱ्या, पाणी नाही काही नाही सकाळपासनं. त्यांना जानकीचा आवाज येतो आणि आता त्या दरवाजाजवळ जाऊन तो दरवाजा बडवतात, जानकी मी इथे इथे मी जानकी. आता जानकी खाली जाणार असते तेव्हा तिला आवाज येतो सुमित्राबाईंचा आणि ती त्या लायब्ररी पाशी येते आणि म्हणते, आई आई मी आली आहे आई, तुम्ही काळजी करू नका आई. अरे देवा, आता काय करू मी. खरं तर तिला उशिरा आवाज येतो सुमित्राबाईंचा. ती खाली निघून जात असते. मग सुमित्राबाई म्हणतात, जानकी अगं मी इथे ग, जानकी अडकले ग मी, अगं मला वाचव जानकी, असं मोठ्या मोठ्याने त्या ओरडत असतात. आता जानकी पर्स मध्ये काय शोधते ते काही समजलं नाही बाबा. आता ते शाळेची किल्ली हिच्याकडे कुठून येणार. म्हणजे या कंडिशन मध्ये पण फार मजा आली आहे प्रेक्षकांना मालिका पाहायला. बरं आता ही जानकी केवढी, ती कुलूप केवढी, त्या कुलपेला लॉक लावलेलं, म्हणजे किल्ली नाहीये, ती जानकी लटकली आहे त्या कुलपेला. तिला असं वाटतं कदाचित आपल्या वजनानं ती कुलूप उघडेल, कशाचं काय. पण आता तिने जरा आयडियाची कल्पना लावली आणि खाली जाऊन मोठा दगड आणला, धडाधड धडाधड एका शॉट मध्ये ते कुलूप तोडलंय तिने. एकदम जबरदस्त थरार रंगवलाय. इकडे सुमित्राबाई त्यांचं हृदय असं धरून बसलेले आहेत, कधी जानकी कधी मला सोडवेल, बाप रे बाप आता कसं करू मी. जानकी आता त्या कुलपेला धडाधड धडाधड मारते आणि काढते ते कुलूप, एकदम उघडलंय ते कुलूप आणि सुमित्राबाई सुटल्या एकदाच्या, जानकीच्या गळ्यात पडल्या, रडल्या धडल्या. आता पुन्हा सुमित्राबाई शाळेच्या रस्त्याने जाताना दिसतील तुम्हाला, शक्यच नाहीये. आता नाही जात त्या पुन्हा ओवीच्या शाळेत. हा कुलूप तोडायचा थरार त्यांनी जवळपास 10-1 मिनिटं रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. खूप मजा आली बघायला. जानकीने त्या सुमित्राबाईंना सोडवलं, पण काय का असे ना, शेवटी सावत्रच कामाला आलं सुमित्राबाईंच्या. मग आता त्या रडायला लागतात आणि सांगतात अशा धापा टाकत, अगं जानकी मी ओवीला भेटायला आले ग आणि इथं अडकले ग. जानकी म्हणते, आई आई तुम्ही खाली बसा बरं आई. आता ती पटकन एक खुर्ची घेते आणि त्या सुमित्राबाईंना पटकन खाली बसवून ती जवळ घेते, त्यांना दिलासा देते. आई आई टेन्शन नका घेऊ, काही होणार नाही तुम्हाला. आता त्या खूप घाबरलेल्या असतात बरं का सुमित्राबाई. त्या म्हणतात, जानकी मला सोडून जाऊ नको ग, अगं मी ओवीला भेटायला आले होते ग. जानकी म्हणते, नाही आई नाही, काही नाही झालं तुम्हाला, आले ना मी तुम्हाला सोडवायला. रडता रडता सुमित्राबाई म्हणतात, ऋषिकेश माझ्यावर ओरडला असेल ना ग. आता जानकी म्हणते, नाही हो आई, ते कशाला ओरडतील, त्यांना खूप काळजी वाटते हो तुमची. हे ऐकल्यावर सुमित्राबाईंच्या डोळ्यात अजून अश्रू आलेत. जानकी आता खूप रडते आणि म्हणते, आई नका टेन्शन घेऊ, मी तुम्हाला आता घरी नेते, मी आधी यांना कळवते फोन करून, असं म्हणून ती ऋषिकेशला कळवते. आणि ऋषिकेश पण टेन्शन मध्ये असतो बरं का बिचारा. तो विचार करत असतो रणदिवेबाई कशा असतील आणि पटकन जानकीचा फोन येतो. तो विचारतो, जानकी अगं कुठे आहेस तू. मग जानकी सांगते, अहो ऋषिकेश आपल्या आई सापडल्या बरं का. आता ऋषिकेश खूप खुश होतो आणि म्हणतो, अगं पण त्या बऱ्या आहेत ना, काही झालं नाही ना त्यांना, त्या कुठे सापडल्या तुला. मग जानकी म्हणते, मी सगळं सांगते तुम्हाला घरी आल्यावर, आईची तब्येत बरी नाहीये, मी त्यांना घरी सोडून येते, तुमच्याशी बोलते नंतर. ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, मी वाट बघतो असं म्हणून तो फोन ठेवून देतो. पण आता इथे ना मला अपेक्षा होती की जानकीने ना आधी तिच्या घरी आणलं असतं ना तर बघायला जास्ती भारी वाटलं असतं. जरा सुमित्राबाईंना खाऊ पिऊ घातलं असतं तिने, मग घरी नेऊन सोडलं असतं. तोपर्यंत त्या ऐश्वर्या सारंगला जरा गॅसवर ठेवायचं असतं. पण असो, जानकी आता त्या सुमित्राबाईंना पुन्हा अशी जवळ घेते, सांत्वन करते आणि म्हणते, चला आई चला, मी तुम्हाला घरी सोडते आणि काळजी करू नका, सगळं व्यवस्थित झालंय. खरंच प्रेक्षकांनो, खऱ्या आयुष्यात सुद्धा जे आपले जवळचे आहेत, जे प्रेमाचे आहेत, त्यांना नकळतपणे असं आपण दूर लोटून देतो ना. म्हणजे बघा ना, जी जानकी जिला सावत्र समजत होत्या, त्या जानकीनेच आज यांचे प्राण वाचवले. काळ आला पण यांची वेळ आली नव्हती असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हाच डायलॉग त्यांनी पुढे ऐकवलाय. आता ओवी विचारते, काय रे बाबा, आजी बरी आहे ना, सापडली का आजी. मग ऋषिकेश सांगतो ओवीला, हो ओवी तुझी आजी सापडली ग आणि सुखरूप आहे तुझी आजी. आईने सापडवलं आजीला
असं ऐकल्यानंतर ओवी खुश होते आणि देवाला हात जोडून म्हणते, देव बाप्पा थँक्यू सो मच, माझ्या आजीला तू शोधून दिलंस, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. आणि या निरागस ओवीचं प्रेम ऋषिकेशला कळतंय की तिच्या आजीवर तिचं किती प्रेम आहे. त्यामुळे ऋषिकेशने सगळा इगो बाजूला ठेवून आता ओवीचं आणि या रणदिवेबाईंचं नातं एक्सेप्ट करायचं असं ठरवलंय. आता बघा सुमित्राबाई घरी आल्यावर काय ड्रामा करते ती ऐश्वर्या. आता आजीबाईंच्या डोळ्यात पाणी आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलं लेकरू आहे हे आजीबाईंना पण कळतंय बरं का. सुमित्राबाई आल्यानंतर आजीबाई गळ्यात पडतात. सुमित्रे कुठे होतीस ग तू? ऐश्वर्या एकदम चाट पडते. अरेच्या म्हातारी कस काय सुटली? आजीबाई म्हणतात, काय सुमित्रे कुठे होतीस ग? अगं किती घाबरले मी, या वयात हे धक्के सहन होत नाही ग सुमित्रे. आता सुमित्राबाई म्हणतात, शांत हो ग आई, मी आले ना आता, नको काळजी करू. आता सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघा. आता सुमित्राबाई म्हणतात, तुला माहितीये मला कोणी सोडवलं? माझ्या जानकीने वाचवलं ग मला. असं म्हणल्यानंतर सगळेच जण इमोशनल होतात, एक ऐश्वर्या सोडली तर. आणि आजी तर चाटच पडतात, काय जानकी? आता सौमित्राला माहितीच होतं जानकी वाचवेलच म्हणून. अवंतिका पण खूप इमोशनल झालेली असते. आता जानकी निघून जात असते तिथून बरं का. पण आता या सुमित्राबाई पटकन तिचा हात धरतात आणि म्हणतात, ये जानकी ये. आणि जानकीचं पाऊल घरात पडतं. ऐश्वर्याचा जीवाचा संताप संताप होत असतो. सुमित्राबाई स्वतःच्या हाताने जानकीचा हात धरून जानकीला घरात आणतात. हे दृश्य बघण्यासारखं होतं प्रेक्षकांनो. जानकीची पावलं वगैरे घरात आली आहे, भारी दाखवलं त्यांनी एकदम. आता जानकी घरात येते ना येते तोवर सारंग येतो तडतड उडत आणि म्हणतो, आई आई आई, अगं कुठे गेली होती तू आई? अगं आम्ही किती काळजी करत होतो. तो असंच बोलतो प्रेक्षकांनो. आता कुठे होतीस तू, आम्ही किती शोधलं तुला, असं सारंग बोलतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, सापडली तर जानकी वहिनीलाच ना. ऐश्वर्या लगे रागाने बघते. मग अवंतिका म्हणते, जानकी वहिनी तुम्ही कमाल आहात, कसं काय शोधलं तुम्ही आईना? ऐश्वर्या इथे पण कांगावा करण्यात कमी पडत नाही. अवंतिका असं बोलते ना बोलते तोच ऐश्वर्या म्हणते, त्याच्यात काय नवलय, जो लपवतो तोच शोधून आणू शकतो ना, हिनेच लपवलं असणार आहे आईंना. ऐश्वर्या म्हणते, मी सांगितलं होतं ना सारंग, अहो हिने नाही तर हिच्या नवऱ्याने लपून ठेवलं असेल आपल्या आईंना. अहो बदमाश आहे हो ही बाई. अहो म्हणजे नवरा लपवतो आणि बायको शोधून काढते. मस्त आहे मस्त टीम आहे यांची. तू लपवल्यासारखं कर, मी शोधल्यासारखं करतो. तर या घरात शिरायचा पुन्हा एकदा अजून एक जबरदस्त कमाल प्रयत्न केलाय. जानकी रणदिवेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. परत ते दोघं नवरा बायको टाळ्या वाजू लागले. ते दोघं टाळ्या वाजवत होते ना प्रेक्षकांना, ते इतकं फनी वाटलं ना. म्हणजे सगळे यांच्या तोंडाकडे बघू लागले आणि दोघं टाळ्या वाजू लागले, सारंग आणि ऐश्वर्या. आता त्या सुमित्राबाई वसकतात आणि म्हणतात, काय चाललं ग तुझं ऐश्वर्या, काय करताय तुम्ही? टाळ्या तर झाल्याच पाहिजे, पण माझ्या जानकीच्या हुशारीवर. हे ऐकल्यावर सारंग चुपचाप. आता सुमित्राबाई म्हणतात, आज जर तिने माझा जीव वाचवला नसता ना तर मी आज तुम्हाला दिसलेच नसते, या घरात मी परत आलेच नसते. सारंग टाळ्या वाजवता चिडीचूप होऊन जातो. मग सुमित्राबाई म्हणतात, आज काळ आला होता पण माझ्या जानकीने वेळ येऊ दिली नाही. आणि आता इथून पुढे त्यांचं बोलणंच म्यूट करून टाकलेलं आहे आणि जे काही झालं ते सगळं दृश्यात दाखवलंय. म्हणजे कसं त्या ओवीला भेटायला गेल्या, कसं तिथे ऋषिकेश आला, मग कसं त्याच्यानंतर त्या ऋषिकेशला बघून लपल्या आणि त्या लायब्ररीमध्ये अडकल्या. हा सगळा तमाशा त्या सांगतायत. तिथे जानकी मान खाली घालून उभी आहे. सुमित्राबाई सगळी स्टोरी सांगतायत आणि हे सगळे जण मन लावून ऐकतायत. असं हे सगळं तमाशा चालू आहे. तर आता बघा पुढे प्रेक्षकांना मजा येते. पुढे बघायला फार भारी वाटणार आहे ही मालिका. आता ऐश्वर्या ते सगळं ऐकते बरं का. आणि ऐश्वर्याला कळतं की कसा तिचा प्लॅन फ्लॉप झालाय म्हणून. बरं आता तसं पाहायला गेलं ना प्रेक्षकांना, आजीचे एक्सप्रेशन्स ना ते खूप म्हणजे छान दाखवतात. आजी कमाल ऍक्टिंग करतात. मी फॅन आहे या आजींची. तर आता या आजीनं म्हणजे त्यांना खूप असं इमोशनल झालेलं त्यांनी दाखवलंय. आजींना कळतंय की शेवटी जानकीच या घराची तारणहार आहे, पण तरी सुद्धा आजी जसं काही या घराची परीक्षा बघतायत असं वाटतं कधी कधी. सुमित्राबाईंनी हे सगळं सांगितल्यावर पण ऐश्वर्या कशी करते बघा. मग ऐश्वर्या ही सगळी स्टोरी ऐकल्यावर म्हणते, अच्छा ही जानकी तर खोटं बोलली की आमच्याशी. सुमित्राबाईंना नवलच वाटतंय, ही अशी काय बोलतीये ऐश्वर्या. मग ऐश्वर्या म्हणते, ही तर बोलली होती ना की आईंचा गायब होण्याच्या मागे ओवीचा संबंध नाहीये, पण संबंध तर आहेच ना. अहो सारंग, मी तुम्हाला म्हटले होते ना तेच खरं झालं. ओवीलाच भेटायला गेल्या होत्या या आणि सगळं जे काही झालंय ना ते सगळं यांच्यामुळेच झालंय. आता सौमित्र म्हणतो, काय ग ऐश्वर्या, तुला मान्य करायला त्रास होतोय का की जानकी वहिनीनेच आईला वाचवलं म्हणून? आता ऐश्वर्या चुपचाप बसते बरं का. पण तरी सुद्धा
म्हणजे ऐश्वर्या पुढे काय बोलते बघा. आजी म्हणतात, पण मला एक कळत नाहीये, जर सुमित्रा आतमध्ये गेली होती तर बाहेरून कडी लावली कोणी, म्हणजे दरवाजा बाहेरून कोणी लॉक केला. सुमित्राबाई म्हणतात, अगं तेच ना, अगं मी खूप उघडायचा प्रयत्न केला दरवाजा, आरडाओरडा केला, पण कोणीच तिथे आलं नाही मला वाचवायला, आणि शेवटी जानकी रात्री आली आणि तिने दरवाजा उघडला. असं कसं झालं असेल? पण शेवटी आहे ते प्रश्न अनुत्तरितच आहेत, म्हणजे ऐश्वर्या काही पकडली गेली नाही थोडक्यात सांगायचं तर. आता बघा सारंग म्हणतो, आई ग ते सगळं जाऊ दे बरं, पण मला सांग तू त्या ओवीला कशाला भेटायला जाते? अगं जाऊ दे ग आई, आता कृपा कर आमच्यावर, त्या ओवीला भेटायला जाऊ नको सारखं सारखं. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हा तोच काका आहे जो जीवाच्या म्हणजे जीवापेक्षा जास्ती त्याच्या भाचीवरती प्रेम करायचा. आता तो काकाच म्हणतोय की त्या ओवीला भेटायला जाऊ नको आई, एवढं कर. पण आता बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाई सडेतोड उत्तर देतात सारंगला, मी ओवीला भेटायला गेले होते आणि प्रत्येक वेळेला ओवीला भेटायला जाणार म्हणजे जाणार, मला कोणी रोखू शकत. खबरदार मला अडवलं तर, ओवी माझी नात आहे आणि तुमच्या या भांडणामध्ये माझ्या नातीपासून कोणीच मला वेगळं करू शकत नाही. या बात सुमित्राबाई भारी बोलल्या, मला आवडलं फार. एक लाईक सुमित्राबाईंसाठी नक्की करायला विसरू नका. आता ऐश्वर्या लगेच म्हणते, अहो आई तुम्ही हे सगळं बोलताय कारण तुमच्या आईमध्ये या वयामध्ये ताकद नाही ना तुमच्या विरुद्ध बोलायची. आहे का ताकद? आता तिच्या आईचा काय संबंध आला सुमित्राबाईंच्या? पण आता पुढे काय बोलते बघा ती. ऐश्वर्या म्हणते, पण या जानकीमध्ये आहे ना ताकद आणि हिम्मत सुद्धा आहे. अहो आई, ही जानकी असं करणारच आहे, म्हणजे तुमच्या गुड बुक मध्ये राहण्यासाठी जानकी म्हणणारच आहे की बेटा ओवीला, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तो ऋषिकेश दादाचं काय? त्या ऋषिकेश दादाला मान्य होणार आहे का तुम्ही ओवीला भेटता ते? तो कधी हे स्वीकारणार आहे का? तो तर तुम्हाला आता धमक्या देणारच आहे ना. पण आता तेवढ्यात ऋषिकेशची एकदम जबरदस्त एंट्री दाखवली आहे त्यांनी. ऋषिकेश म्हणतो, हो मान्य आहे मला. असं बोलल्यानंतर सगळेजण ऋषिकेशकडे बघतच राहतात. अरे वा, क्या एंट्री आहे. आता बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेश असं बोलल्यानंतर सुमित्राबाई खूप भावूक होतात आणि पटकन म्हणतात, ऋषिकेश अरे बाळा. आता ऋषिकेश त्यांना असा हात दाखवून थांबवतो आणि म्हणतो, बऱ्या आहात ना रणदिवेबाई तुम्ही? त्याचे हे वाक्य ऐकल्यानंतर सुमित्राबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ऋषिकेश पुढे म्हणतो की मी आज इथे कोणाचा बाळ म्हणून नाही, तर माझ्या ओवीचा बाप म्हणून मी इथे आलोय, आणि जो कोणी माझ्या ओवीच्या सुखाच्या आड येईल त्याला उद्ध्वस्त करून टाकेल मी. ऐश्वर्या ऋषिकेशकडे आता रागाने बघते. शेवटी काय असतं ना प्रेक्षकांनो, कोणी कितीही वाईट केलं ना तरी खरंच सांगते मी, वाईटातून कायम चांगलं होत असतं. आपण फक्त पॉझिटिव्हिटी कायम आपल्या सोबत ठेवायची, कधीच नकारात्मक विचार करायचा नाही. हे मी माझं पर्सनल मत तुम्हाला सांगतेय. आता ऋषिकेश ओवी म्हणून आवाज देतो ओवीला. सगळेजण ऋषिकेशकडे बघतच राहतात. आता ओवी तिथे आलीये ऋषिकेश सोबत. ऋषिकेश म्हणतो, ओवी बेटा जा तुझ्या आजीला भेटून ये. आता असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच नवल वाटते की अरेच्या, ऋषिकेशला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ओवीने सुमित्राबाईंना भेटलं तर त्याला चालणार आहे. आता ऐश्वर्याचे सगळेच पत्ते उलटे पडायला लागले. ऋषिकेशचं हे वागणं बघून सगळेजण अगदी नवल व्यक्त करतात की अरेच्या दादा एवढे कसे काय बदलले. पण ऋषिकेशला जाणीव झालीये ओवीचा तिच्या आजीवर किती जीव आहे, आणि आजीचा सुद्धा ओवीवर. म्हणजे त्याचा राग रोष पत्करून सुमित्राबाई स्वतःच्या नातीसाठी गेल्या, धावत भेटत गेल्या. खरंच प्रेक्षकांनो, काय इमोशनल सीन आहे नाही? म्हणजे असं प्रत्येक फॅमिलीमध्ये एवढी बॉन्डिंग असली ना तर घराघरामध्ये भांडणं कुठेच होणार नाहीत. ओवी पटकन बिलकते आजी करून, आणि आता आजी नातीचे लाड करते, पप्या घेते, आणि या आजीबाईंना म्हणजे पणजी आजीला पण छान वाटतंय बरं का ओवी आणि सुमित्राबाईंना बघून. काय हृदयस्पर्शी भाग आहे आजचा प्रेक्षकांनो, अमेझिंग. मला तर फार आवडला. मी ना प्रत्येक मालिका खूप एन्जॉय करून तुम्हाला सांगत असते. छान असली ना की छानच वाटणार, शंकाच नाही. आता ऋषिकेश या दोघींचं प्रेम बघून त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी आलंय. सगळेजण एकमेकांकडे बघून अश्रू गाळताय, एकटी ऐश्वर्या आणि सारंग सोडले तर. ऋषिकेश म्हणतो, एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची, तुमच्यावर माझा जितका राग आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या मुलीवर माझं प्रेम आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही, आणि मी शब्द देतोय तुम्हाला, यापुढे ओवीला
तिच्या आजीपासून भेटायला कोणीही थांबवणार नाही. आणि ऋषिकेशचे हे वाक्य त्यांनी असे घुमवलेत प्रेक्षकांनो. ये बात आता जबरदस्त दाखवलंय त्यांनी आज. खरंच मस्त मजा आली आज प्रेक्षकांनो. सगळेजण भाऊक होऊन ऋषिकेशकडे बघतायत. सुमित्राबाई पण अचंबित झाल्यात की खरंच ऋषिकेशने आज जे काय केलं ते कमाल. जानकी ऋषिकेश या दोघांचा चांगुलपणा पावलोपावली त्यांची साथ देतो प्रेक्षकांनो, यात शंकाच नाही. त्यामुळे कधीही दुसऱ्यांचं वाईट चिंतू नये. कोणी कितीही वाईट वागलं तरी पण अगदी सडेतोड उत्तर द्यायला सुद्धा मागे हटू नये, हे तितकंच खरं आहे. जानकी ऋषिकेश सगळेजण या आजी नातीकडे खूप भावूक होऊन बघताय आणि हा भाग त्यांनी संपवला इथेच. आता पुढच्या भागामध्ये ओवी सगळ्यांशी मिक्सअप होऊन बोलते, खाऊ खाते, सौमित्र अवंतिका तिचे लाड करताय. हे सगळं बघून ऐश्वर्याचा संताप होऊ लागलेला आहे. मग जानकी अजून तिला डिवचवत बोलते, बघितलंस का ऐश्वर्या, अगं तुझा हाही पत्ता वाया गेला ग. तुटलेल्या मनांना जोडणारा हा पहिला अध्याय आता सुरू झालाय ऐश्वर्या, तयार रहा. हो आगे आगे देखो होता है क्या. जानकी ऐश्वर्याला चॅलेंज करत हसते. आता प्रेक्षकांनो ऐश्वर्याचे सगळे डाव असे जानकी हाणून पाडणार आहे, त्यात शंकाच नाही. आता पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये नाना बोलायला लागणार आहे, हे ते दाखवणार आहेत. आता कधी दाखवणार आहेत त्याची वाट बघूया. छान सांगितलं की नाही मी तुम्हाला एपिसोड. मग माझ्यासाठी एक लाईक करा ना आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना जर ही मालिका आवडत असेल तर त्यांना माझा रिव्ह्यू शेअर करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आवडला की नाही आवडला. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज 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 आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.